बायको सगळ्यांसमोर सांगते की ती कामवाली बाई आहे. माऊलीच्या डोळ्यात पाणी येतं. पार्टी होते, छान जेवण करून सगळे पाहुणे निघून जातात आणि आई उपाशी गेलेली असते. दुसरा दिवस उजाडतो. आकाशला काही कळत नाही की आपल्यावर इतकं प्रेम करणारी आई आपल्यासोबत अशी का वागली. तो आईला भेटायचं ठरवतो. तो आईला भेटण्यासाठी गावी जातो आणि तो घरी जातो तर त्याचं घर बंद असतं. आईची चौकशी करतो तर त्याला कळतं की त्याची आई गावातील एका चावडीत राहत असते. तो आईला भेटायला जातो. आईला समोर पाहतो तर त्याची आई डोक्याजवळ एक गाठोडं घेऊन झोपलेली असते. तो जातो. आई, ए आई असा आवाज दिल्यावर आई उठते. तिला त्याला पाहून खूप बरं वाटतं. आकाश म्हणतो, घर सोडून इथे का राहते? चल घरी जाऊ, म्हणून तो तिला आग्रह करतो. तेवढ्यात त्याची मावशी तेथे येते. ती त्याला रागात म्हणते, कोणाचं घर रे? तो बोलतो, आमचं घर. ती म्हणते, ते आता तुमचं नाही राहिलं आणि तू आता आई मेली का जिवंत आहे हे पाहायला आलास का तिला जाब विचारायला आलास? ती असं का वागली ते? आणि तू आईशी कसं वागलास? आपल्याला आई आहे हे देखील विसरलास तू? अरे, तुझ्या आईने घर विकून तुझं शिक्षण केले. एवढ्या पावसात, थंडीत कुडकुडत इथं उघड्यावर राहिली, पण तुला काय बोलली नाही आणि तू साधं आईची चौकशी पण करावीशी वाटली नाही. तो गप्प सगळं ऐकत उभा असतो. सगळं ऐकत असताना आईकडे पाहत असतो व डोळ्यातून पाणी वाहत असतं. पुढे मावशी म्हणते, जर मुलं अशी असतात तर बरं झालं. देवाने आम्हाला मुलं नाही दिली. असली मुलं असण्यापेक्षा नसलेली बरी. तो आईजवळ जातो. आईचं पाय धरून तिची माफी मागतो. माफी मागून जोरजोरात रडायला लागतो. आई म्हणते, बाळा रडू नको. तुला त्रास व्हावा म्हणून मी तशी साडी घातली नव्हती रे. मी तुझा त्रास कधी पाहू शकत नाही. तू मला म्हणाला ना, तुला मनापासून आवडती तीच साडी घाल. ती साडी तू लहानपणी रोज पांघरून घ्यायचा आणि म्हणायचा, आई तुझ्या कुशीत झोपल्यासारखं वाटतं. ती साडी तू सतत माझ्याच जवळ आहेस असं मला भासवत होती. मला वाटलं तुला आपल्या आईच्या भावना कळतील, पण तू तर. हे ऐकताच आकाश आईला घट्ट मिठी मारतो व रडतच आईची माफी मागतो. शेवटी आई ती आईच ना. त्याच्या डोक्यावरून हात फिरवून एका क्षणात त्याला माफ करते.